पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे इथपर्यंत पायी चालत आले होते, त्यानंतर आता ते गाडीत बसलेले आहे आणि मी मुंबईकडे चाललोय, फडणवीसांच्या दारामध्ये चाललोय, माझ्यावरती ट्रॅप केले जात आहेत अशा पद्धतीचं त्यांनी आरोप केलेला आहे। माझे सहकारी फोडले जात आहेत, त्यामुळे आता ते थेट मुंबईकडे निघालेले आहे। मात्र त्यांना मराठा समाज हा विनवणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे की थांबा, तुम्ही गेली 15-16 दिवस तुम्ही उपोषण करताय। मात्र या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील थोडे भावुक झालेले होते। आता मी थांबणार नाही, समाजाने मला आता थांबवू नये, माझं जे काही होईल बरं वाईट ते होऊ द्या, मात्र मी गेलो तर गुलालच घेऊन येईन अशा पद्धतीचे भावना जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली। हे सर्व मराठा बांधव आपल्या सोबत आपण पाहू शकतात, त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही, आता तुम्ही निघालेले आहात मुंबईकडे? आता आम्ही मुंबईला मनोज दादाजीच निघालेले आहेत। 16 दिवस उपोषण करूनही शासनाला या ठिकाणी कसल्याही गांभीर्याने न घेता, शासनाने कुठलाच आदेशाचं कायद्यात रूपांतर न करता सगळे सोयरे आदेशाची अंमलबजावणी केली नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो। आणि आता देवेंद्र फडणवीस हे आमच्या काही सहकार्याकडून आमच्या सहकार्याला फोडून आमच्यावर ट्रॅप लावण्याचं काम करतायत। मनोज दादांनी मगाशी सांगितलं की सलाईनमधून विष देण्याचा प्रकार असेल किंवा आम्हाला जीवे मारण्याचा प्रकार हा देवेंद्र फडणवीस नावाचा प्राणी करतोय आणि त्या प्राण्याला जॉब विचारण्यासाठी आता आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत। नक्कीच काय सांगाल तुम्ही, आता मुंबईच्या दिशेने 16 दिवस होत आहे, खरं तर त्यांची परिस्थिती बिकट आहे, अशा परिस्थितीमध्ये काय सांगाल, आता त्यांना काय विनवणी कराल तुम्ही? 16 दिवस झालेत मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस अंत पाहतोय। आता आम्ही जरांगे पाटलांना विनंती करणार नाहीयेत आणि आता सरकारला पण विनंती करून थकलेलो। तर आपण सध्या अंतरवाली सराटीतील ही काही दृश्य पाहतोय। तर सागर बंगल्यावर जाण्यासाठी जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि जरांगेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत आणि जरांगेंना रोखण्याचा खरं तर मराठा आंदोलकांचा हा प्रयत्न आहे, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही मराठा बांधव करतायत। सोबतच 10% आरक्षण स्वीकारण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय। तर आपण सध्या पाहतोय की तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडे जाऊया। सचिन, आपण पाहतोय की 10% आरक्षण स्वीकारण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला असं सुद्धा जरांगेंनी म्हटलेलं आहे। नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो जरांगे पाटलांनी अनेक आरोप केलेले आहेत, त्यांनी त्या अनेक राजकीय पक्षाचं उदाहरण त्यांनी दिलेले आहे, त्याचबरोबर त्यांनी अनेक शंका देखील व्यक्त केलेली आहे। मात्र त्यांचा हा प्रमुख आरोप होता की मला फसवण्यात येऊ शकतं किंवा मला माझ्यावरती काही प्रयोग होऊ शकतात, मात्र माझ्यावरती आत्तापर्यंत राज्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तक्रार नाही, मी कुणाचा विनयभंग केलेला नाही, बलात्काराची तक्रार नाहीये, असं काही आढळल्यास मग समाजाने जे काही शिक्षा द्यायची ती शिक्षा द्यावी मला, मात्र मी असा कुठलाही प्रकार केलेला नाही। मी अनेक गावांमध्ये राहिलो, मी अनेक गावांमध्ये अनेक दिवस आंदोलनं केली, मात्र कुठल्याही गावातल्या आई बहिणांनी मला सांगावं मी त्यांच्याकडे वाईट वाकड्या नजरेने पाहिलं का, अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त केलेलं आणि काही मला फसवण्याचा प्रयत्न केला जाईल। अजून 16 ते 17 जण आहेत जे मला फसवण्यासाठी अजून तयार आहेत, हे तर फक्त 4च झाले, अजून 16-17 आहेत, अशा पद्धतीची शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे। माझ्या जवळच्या लोकांना देखील फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा देखील त्यांनी सांगितलेलं आहे। काल एक इनोवा आली होती, ती गावामध्ये इनोवा आल्यानंतर त्या इनोवामध्ये अनेक लोक होती, त्या लोकांनी पैशाचा आमिष दाखवल्याचा देखील त्यांनी आरोप केलेला आहे। अनेक आरोप या ठिकाणी गौरी मनोज जरांगे पाटील यांनी आज त्यांच्या बैठकीत केलेले आहेत। नक्कीच सचिन, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहिती।